त्याच्यापेक्षा दुसरा एक आवडता विषय आहे, कारण मला लग्नाला पण जायचं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्यात, परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत. 20 तारखेला त्या निवडणुका होणार आहेत. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली 1 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हितावह आहेत. हे मी आत्ताच सांगितलेल्या विषयामुळे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय सुरळीतपणे 2029पर्यंत चाललं पाहिजे, ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते मंडळी याच दिशेने आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसा अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले. कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले. काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यामध्ये एक युवा नेतृत्व आहे अभिजित थरवळ म्हणून, त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडंसं अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली. त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगरमधले असणारे काही प्रवेश, कल्याण डोंबिवलीमधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश, आमचे भारतीय जनता पार्टीमधले असणारे प्रवेश, या सर्व गोष्टींबद्दल थोडीसे आक्षेप सर्व बाजूने दोन्ही बाजूने दिसत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळेजणं बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा 100% होईल आणि तूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे. यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा हा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळीजणं राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते, महायुतीमध्ये करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस जे प्रवासामध्ये किंवा कसं ना काहीतरी बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. परंतु महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये गतिमान करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे ते करण्याचा निर्णय हा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. धन्यवाद. चला, कामकाज झालं पण एकीकडे अर्थमंत्री म्हणतात की पैशाची कमी, लाडकी बहीणमुळे पैसा मोठा आर्थिक हे झालंय, कर्ज घेण्याची पायरी हे असताना प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले गेले, कसं नियोजन होणार आहे? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी जसं म्हटलं तुम्हाला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. केंद्रातलं सरकार ठामपणे पूर्ण ताकदीने ज्यावेळेला महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी उभं राहत आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ एकदम साफ आहे की केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातल्या सरकारबरोबर आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील असणारे सर्व प्रकल्प, सर्व योजना या चालू राहतील
आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी आपण महायुतीच्या सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारला दिली आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहे. त्यांना पुढे काय होणार आहे आणि महाराष्ट्राला काय आवश्यकता आहे याची कल्पना आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राला त्या दिशेने घेऊन जातील. राजकीय राडा झालेला होता मतदान संपायला काही वेळ आणि 100 जणांवर सेना भाजपच्या पदाधिकारी गुन्हे दाखल झाले. मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे. महामार्ग गोव्याला रेडी बंदराला आणि जोडायची या संदर्भामध्ये तो प्रकल्प जो आहे तो प्रकल्प आणि या संदर्भात देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा सर्वांचा विचार करतायत आणि महाराष्ट्राला शक्तिपीठ हा किती आवश्यक आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे प्रकल्प ज्यावेळेला असे केले जातात त्यावेळेला त्याचा सर्व बाजूने विचार केला जातो. उद्योगधंद्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे, तिथल्या नागरिकांना त्याचा कसा लाभ होणार आहे, त्यामुळे सर्व बाजूने त्याचा विचार करून तो मार्ग हा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि विशेष करून विदर्भापासून कोकणापर्यंतच्या असणाऱ्या प्रत्येकाला समृद्धीला कसा घेऊन